कोल्हापूरच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच वाढणार आहे। शिवसेना खासदार संजय मंडलिक बंडाच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा आहे। खासदार संजय मंडलिक गटाचा आज कोल्हापूरमध्ये मेळावा होतोय। उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढा, कार्यकर्त्यांचा आग्रह आहे। उमेदवारी जाहीर होण्याआधी मंडलिक गटाकडून शक्तीप्रदर्शनाचा प्रयत्न केला जाऊ शकतो। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। भूषण, महायुतीमध्ये कोल्हापुरातील उमेदवार बदलाच्या हालचाली सुरू असतानाच आज विद्यमान खासदार संजय मंडलिक गटाचा मेळावा कोल्हापूरच्या दैवतनी बोर्डिंगमध्ये होतोय। दुपारी 4 वाजता हा सगळा मेळावा आहे तो होणार आहे। आपल्याला माहिती आहे भाजपकडून समर्जित घाडगे यांचं नाव आहे ते समोर आणलं जाते आणि त्यामुळे संजय मंडलिक यांना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे आणि याच पार्श्वभूमीवर हा सगळा मेळावा होतोय। मंडलिक गटाकडून दावा केला जातोय की महायुतीकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार, त्यामुळे तयारीसाठीचा हा मेळावा घेतला जातोय। मात्र असं जरी असलं तरी महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तर नेमकी काय भूमिका घ्यायची याबाबत देखील या सगळ्या मेळाव्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आपल्याला माहिती आहे या आधीच कार्यकर्त्यांनी आग्रह धरलेला आहे की महायुतीकडून उमेदवारी मिळाली नाही तरी अपक्षपणे आपण ही निवडणूक लढवावी। त्यात सतीश पाटील यांनी देखील एक सूचक वक्तव्य केलेलं होतं। महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोण माझ्या स्टेजवर असतील हे सांगता येत नाही। त्यामुळं एकूणच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज होणारा मंडलिक गटाचा हा मेळावा आहे तो महत्वाचा मानला जातोय आणि त्यामुळे मंडलिक गटाची नेमकी भूमिका काय आहे हे नेमकं आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे दिलेल्या सविस्तर माहितीसाठी